बीड जिल्हा पाणीदार होणार कसा असा सवाल केला जातोय। 359 कोल्हापुरी बंधाऱ्यांना आता 1492 गेटची आवश्यकता आहे। पाणी वाहून जात असल्याने चिंता व्यक्त केली जाते। बंधारे निरुपयोगी आहेत, शेत जमीन कोरडीच पडली आहे। 17 सिंचन प्रकल्प प्रशासकीय मान्यता यांची रद्द करण्यात आलेली आहे, कारण गेल्या 3 वर्षापासून त्या प्रकल्प रखडलेले आहेत। म्हणून तसं जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 2654 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आलेले आहेत। आणि विशेष महत्वाची म्हणजे आपण पाठीमागे जे पाहतोय त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट नाहीये। गेट नसल्यामुळे पाणी साचून राहत नाही आणि विनाकारण शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पैसा वाया जातो। यासाठी 19,191 गेटची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तब्बल 52 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे। मात्र लोकप्रतिनिधी असतील, सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही। आमची अशी मागणी आहे की संबंधित मराठवाड्यातील ज्या ज्या ठिकाणी गेटची आवश्यकता आहे कोल्हापुरी बंधाऱ्यांना ते बांधण्यात यावे, त्यासाठी निधी देण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।